जेव्हा ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाज आणि कुठलाही आरोप केला नाही किंवा विरोध केला नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये, त्यामुळे भुजबळ साहेबांनी आता विरोध करू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली. हो, EWS जे दिलं ते खास मराठा समाज इथे पाटीदार पटेल गुजरातमध्ये, पुढे जाट वगैरे यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं. आम्ही विरोध केला नाही. मराठा समाजाला 3 वेळा आरक्षण देण्याचे कायदे पास झाले. प्रत्येक वेळा आम्ही पाठिंबा, आम्ही पण कुठे विरोध केला. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या, इथेच सगळी गर्दी खूप आहे आणि तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही, आमचाही फायदा नाही. आता बोलताना ते आरक्षणात धक्का, कसा धक्का लागत नाही. अहो, खोटी सर्टिफिकेट जे आहेत घेत आहेत एका दिवसामध्ये. आता मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो पाहिजे तुम्हाला. सकाळी अर्ज केलं आणि संध्याकाळी सर्टिफिकेट हातात. कसा धक्का लागत नाही. तुम्ही काल पाहिलं कुणबी समाजाचा मोठा मोर्चा आझाद मैदानला आला. ते खरे कुणबी, त्यांनी सुद्धा विरोध केला, सक्त विरोध, की आमच्यामध्ये हे चुकीचे कुणबी जे आहेत भरले जात आहेत, आमचा याला विरोध आहे. आगरी समाजाचे मोर्चे निघत आहेत, वेगवेगळ्या समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत. कारण आमच्याकडे 374 जाती आहेत, वेगवेगळ्या जातीचे ज्या संघटना आहेत, नेते आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत, कोण मोर्चे काढतायत, कोण भाषणं करतायत. आपण पाहतात हे काय चाललेलं आहे ते. त्यामुळे धक्का कसा लागत नाही. जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते चुकीच्या मार्गाने भरले तर धक्का कसा लागत नाही. पण आम्ही काय म्हणतो आहोत, आम्ही कोणाची भांडण करत नाही. हे जरांगे जे आहे सुकळ नेते, हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात, माझ्याबद्दल जे आहे अपशब्द वापरतात, म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो. नाही तर मला काही घेणं नाही बोलण्याचं. आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल, सगळ्याच ओबीसीचे सुद्धा जे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही. शेवटी 9 जजेस ज्या सुप्रीम कोर्टात, त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला. तर विरोध आम्ही जो आहे, आम्ही बाकीचं काय करत नाही. कोणाला शिवाय शाप द्यायच्या नाहीत, आम्हाला काही रस्त्यावर मारामाऱ्या करायच्या नाहीत. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारलं जाते. तो नवनाथ वाघ मारे, त्याची गाडी जाळण्यात आली. आमच्या हाकेचा तो कार्यकर्ता आहे, त्याचा एवढं प्रचंड त्याला मारला, त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ॲडमिट करावं लागलं. ह्या गोष्टी आम्ही नाही करत आहोत. आम्ही सरकारकडे सांगतो आहोत की बाबा हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा, तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे. त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहेत, राजकारणी आहेत. ठीक आहे, काही बोलतात ते. विखेंनी जरांगेंची भेट घेतली तशी या मुद्द्यावर तुम्ही आवाज उठवला, तुमची पण भेट घेऊन तुमची पण बाजू मांडून घेणं अपेक्षित होतं. कोणाची? विखेंनी तुमची सुद्धा भेट घेतली असेल तर तुम्ही सुद्धा तुमची बाजू त्यांना सांगितली असेल. आणि ही बाजू सगळं अहो सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे ना. आणि तुम्हाला सांगतो आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले, जे आहे हिअरिंग पहिली, आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा, हा पात्र शब्द का काढला ते सांगा, हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं. असं त्या आमच्या जे आमचं ॲफिडेविट होती त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं. आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे, ते तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो आहोत, काय अडचण आहे. आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची नाही, कारण आमचे समाज गरीब आहेत, पैशानं गरीब आहेत, शिक्षणाने गरीब आहेत, मागास प्रचंड आहेत आणि पॉलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच आहे. त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा. अशी काही कोणाची जर अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की
छगन भुजबळ आज 35 वर्षाच्यासाठी लढतोय, तो लढेल. आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत, त्यासुद्धा आता बोलायला लागतील.